कीर्तन चाललंय. आता आपलं कीर्तन कुठं चाललंय? अभंगाच्या 4थ्या चरणावर. 4थ्या चरणावर तुकाराम महाराजांना विचारलं कोण आहेत? त्यावेळेस तुकाराम महाराज भाऊ सांगतात तुकिया बंधू म्हणे भावा. इथं प्रमाण चालले, इथं प्रमाण चालेत. मज निरवावे देवा. देवा मी तुकाराम महाराजाचा भाऊ आहे, आणि मला चांगलं करा. गोमटे ते करा मज भार ओझे. आता सगळ्या कवठ्या गावकरी मंडळीचं एक म्हणणं आहे, आमचे शिवजी एक, नंबर 2 तुकोबराया मांडवेकर 3, आणि गावातले सगळ्या माणसाचे एक म्हणणं आहे की आमचा असा 73 वर्ष झाले, 2 वर्षाला 75 वर्षाला असा अमृत उत्सव असा व्हावा बस. आणि आपल्या गावामध्ये दानशूर माणसं 1 वर्ष थांबायचंय. आता पुढचं 74 वर्ष. 74 वर्षाचा सप्ताह झाला की मी एक दिवशी येतो धोंड्याच्या महिन्यामध्ये जादा गाडी. मग बघतो खमंग माणसं कोण आहेत, कशा पद्धती नाहीत. तुम्हाला 2 मिनिटात सांगायलो हेच भजने राहतील 75 वर्षाला. नाही तर उद्या म्हणता धसकट हे न काढली, कोंडके हे न काढले, भताड हे न काढले. मग म्हणता नाही आता मुलई 75 वर मोठा सप्ताह आहे, दुसरे महाराज आणायचे. नाही बरोबर, काकडा हे न केला, धुपारती हे करायलेत, बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला 2 मिनिटात सांगू, ज्या वेळेस आपल्याला कुटके मिळत नव्हते शिळ्या, त्यावेळेस आवडीनं खाली, आणि पोळ्या मिळाल्यावर त्या कुटक्याची माणसं विसरून झाली. कसं आहे मान्य आहे? माझं बोलणं कळालं का तुम्हाला? अहो पोळ्या मिळाल्यावर कुटक्याची आठवण करायला का कोणी? बोला बोला, सांगा ना. मग तुम्हाला मोठे जर माणसं भेटले गरीबाची आठवण करायलेत का तुम्ही? इथले सोडून आपलं कीर्तन कुठं चाललंय? 73 वर्ष हे गावकऱ्याचा लढा आहे बस, असं ठाम आहे. आणि होतयच प्रश्न राहिलेतच किती 2 वर्ष. मी काही अगदी थकलो नाही. 62 वर्ष वय, आणखी 3 कीर्तन सतत उभारून करतो. कसं बसू वाटल? टकटक दिसत फुसकी फटाकडी बसल. बरेच माणसं म्हणतात मधू महाराज 62 वर्ष झालं तरी 3 कीर्तन कर. तसं नाही गंगाराम, ताकद येते. दिसल्यावर माणसाला हाव येते. बरोबर आहे का चूक आहे? किती कीर्तन अभंग झाले? 3. आता 2 मिनिटात तुम्हाला उत्तरण बघा. हे पा की तुकिया बंधू म्हणे भावा, आणि मज निरवावे देवा. लायसन टाकलं का नाही बघा, म्हणजे पाहिजे कुणीतरी मध्ये. तुकाराम महाराजाच्या भावाच्या आतमध्ये आणि देवामध्ये तुकाराम महाराजाच्या भावाला टाकलं. तुम्ही सुज्ञ माणसं आहेत. आता पहिली गाडी आपल्या पाठीहून कवटा पाठीहून वसमतला केव्हा आहे? किती वाजता आहे? 6 वाजता. उठाव कवा लागल? 6ची गाडी पकडायला कवा उठवावं लागल? हे 5:45 उठलं. ऐकूला म्हणाले उठलीस का? हे म्हणली काय? उठ, मला 6च्या गाडीला जायचंय, पाणी ठोय. आणि हे म्हणली मा इतकं फटफट उजळलं की म्हणला मोठा जाळ लाव आणि जाळावरच पाणी टाक. किती वेळात तापल? किती वेळात तापल? तापल का इजल? बोला. इजल. मग अपाय होणार का उपाय होणार? काय होणार? अपाय होणार. तुम्हाला पाहिजे काय? उपाय पाहिजे. तुम्हाला फक्त पाणी पाहिजे ना. मग त्या पाण्याच्या आणि जाळाच्या म्हणजे पातेल म्हणजे भगुन पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? काय पाहिजे? भगवणं पाहिजे. पेशंटच्या आणि डॉक्टरच्या मध्ये मेडिकलवाला पाहिजे औषध लिहून देणार. नाही तर तणनाशक आणलंय आणि फवारलंय तुरीला. बुग्गाच रे सकाराम. सांग ना. नाही बरोबर आहे का चूक आहे? कानात पिळायचं औषध आणलंय आणि खोकल्याला घेतलंय. कसं जमल? 12 वाजता घे तांब्यान होय बाथरूमला.
मला 2 मिनिटात सांगा, खोकल्याचं औषध कानाला जमल का? जमतंय का हो? जमतंय का? कानाचं औषध कानातच पाहिजे. कानाचं औषध खोकल्याला जमल का? नाही. मग उदाहरणार्थ कल्पना करा, मृदंगाचा विषय मृदंगाचा, गाण्याचा विषय गाण्याचा, कीर्तनाचा विषय कीर्तनाचा पिंड. तुकाराम महाराजचे भाऊ म्हणले, तुकिया बंधू मने भावा आणि मज निरवावे देवा. त्या बाई इथपर्यंत. त्या बा लग्न अवश्य व्हावे आणि एखादा मुलगा आणि एखादी मुलगी डायरेक्ट जर आले टकाना घेऊन, ते हे बचत गट म्हणतोय मायो पारू, अगं हे ना टिपूर चाक टाकला की माय हे दोघं आले ग. नाही बरोबर आहे का चूक आहे? हसू नका, मी काय म्हणाल लक्ष द्या. ह्या नवरा नवरीच्या मध्ये करवलान सकोन्या पाहिजे, जाळाच्या मध्ये आणि पाण्यामध्ये भगू न पाहिजे. जेच्या वकिलाच्या आरोपीच्या मध्ये वकील पाहिजे, देवाच्या मध्ये संत पाहिजे. इथं कीर्तन चाललंय. तद्वर तुकाराम महाराजचे भाऊ म्हणाले, देवा पांडुरंगा मी तुकाराम महाराजाचा भाऊ आहे. त्या बाई इथपर्यंत कीर्तन आलं. काय म्हणणंय? मज निरवावे देवा. बघा ना, माझं चांगलं करा. जसं तुकाराम महाराजाच्या भावाचं म्हणणं आहे, तसं आमच्या कवट्याचं तमाम माणसाचं म्हणणं आहे. आज बघा दररोज अन्नदान, आता उद्या गाव जेवण, आलेल्या माणसाला तमाम फुल अन्नदान आणि काल्याचं समारोप. आणि 2 मिनिटात सांगू का, एवढे पाठीमाग अन्नदान करणारे, पाणी वाढणारे, आलेल्या माणसाचं स्वागत करणारे आणि पहिल्या पंक्तीपासून शेवटपर्यंत पाणी न पडू देणारे फक्त तरुण मंडळी आहे. कधीही बघा तरुण मंडळी. म्हातारे म्हणतात मधू महाराज तरुण पोरायलाच उचलाले, आम्ही का त्याच्या बापाला चापट आणली का? तसं नाही शकत त्या. पण तुमच्यानं उचलणं होतंय का? आता एखाद्या म्हाताऱ्या माणसाला म्हणलं ते बुंदीची खिस्ती आणा बरं इकडं उचलून, हे पाण्याचा तेलाचा टप्पा तिकडं उचलून न्या, ते म्हणते आम्हाला जमतंय का? जमतंय का? जमतंय का? जमतंय का? जमतच नाही. जमत नाही. कसं जमल? महाराज प्रमाण द्या, आधार कार्ड लावा आणि पुढे चला, मोकळं बोलू नका. तुकाराम महाराजचं प्रमाण आहे, तरुणच माणसं भाग्यवंत
श्रीमंत आणि नटे हरे अवश्य नटलं पाहिजे तुम्हाला अवश्य अंगालो. हा कीर्तनाला येते वेळेस मस्त टोपी घालून आलं पाहिजे, कपडे घालून चांगल्या पद्धतीनं. हा लाईन जरी गेली तांब्यात कोळशे घालून इस्त्री केली पाहिजे. टेन्शन घ्यायचं नाही काही माझं लाईन गेली. हा याला प्रमाण आहे. हा तुम्हाला 2 मिनिटात सांगायलो. 9:30 वाजलेत, आणखी 20 मिनिटं माझा आरक्षणचा कोटा आहे. अच्छा पण टेन्शन घ्यायची नाही कोण आहे. हा काय वातावरण म्हणलं बघा ना चांगल्या पद्धतीनं सुंदर. हा मी तरी म्हणलं बा किती वर्ष झालं आल्या पत्रिका वाजली 73. बा जुनाट जुगीचे नाणे आणि बहुता काळाचे ठेवणे. जुना सप्ताह आपल्या हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातला कवट्याचा जुना सप्ताह. आणि हौशी गाव नंबर 1 अभंगाची 4 चरण इथपर्यंत येऊन पोहोचली. हा तू किया बंधू म्हणे भावा आणि मज निरवावे देवा. आलो दान मागायास आणि थोर करोनिया आस. हे द्रुपद हे 4 चरण. आणि त्याला मधली हे बोलणं चालणं जे विनोद आहे ना हे तुम्हाला आम्हाला बोलावंच लागतात, प्रश्नच नाही. हा आता काही बसलेली लांबले मध्ये मधू महाराज उंदरा मांजराच्या गोष्टी सांगतोय, तू इकडी ये, इकडी येतो, इकडी ये. हा आता एवढ्या बाया बसल्यात, कोणाही माणसाला 2 मिनिटात सांगा तुम्ही लोणचं म्हणता का खार? लोणचं म्हणता का खार? काय म्हणाले? काय म्हणाले? लोणचं बी खार बी म्हणजे वाळलं त्याला मेकुड म्हणतात आणि पाळतळ झालं त्याला शेंबूड. दोन्ही एकच आहे. हा कधी बघा चावल आणि तांदूळ एकच, पण 2 मिनिटात सांगा लोणचं आणि खार हे घातला ना हलवावं लागतं. नाही तर नाही हलविलं तर बुरा सुटत आणि पाणी येते. माझं बोलणं कळालं ना? कीर्तनला बसलेला माणूस हसला पाहिजे आणि हल्ला पाहिजे. दुखवट्याला बसल्यावर बसू नको र. याला प्रमाण आहे. आता अभंगाचे 4ही चरण तुम्ही इथपर्यंत ऐकले. आपला हा प्रवास आणि जवळजवळ 9:45 वाजले. हा कधी बघा सुंदर भजने छान वाजविणार, ऐकणारी मंडळी सुंदर आणि साऊंड सिस्टम वाले नाही योग्य पाहिजे त्या पद्धतीनं आम्हाला योग्य साथ दिली. एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला. सगळेच पाहिजे ऐकणारे तुम्ही सुंदर सगळे बसलेत. स्वयंपाकवाले स्वयंपाक चालू आहे चांगल्या पद्धतीनं. मग रात्रीचं जे भजन जागर तुमचे जे काय आहे त्या पद्धतीने ते होऊ द्या. आणि उद्या शेवटचा दिवस गोड व्हावा चांगल्या पद्धतीनं.
आणि पुढच्या वर्षी हेच मला हीच व्हावी माझी आस आणि जन्मोजन्मी तुझा दास. आणि मी आतापर्यंत जे बोललो ना याच्यामध्ये अडथळे येऊ नये. दुर्बुद्धी ते मना कदा नुबजो नारायण. हा वाईट येऊच नये या पायी इथपर्यंत प्रवास झाला. आता काही काही बसलेल्या कोपऱ्यानं म्हणलं महाराज सांगतच असते त्याचा धंदा हाय म्हणजे का मी फेफशी कायलो. हे कसं झालंय आमची माती आमचे माणसं. आतापर्यंत मी झाडावर बोललो, समाजावर बोललो, माळीवर बोललो, व्यसनावर बोललो आणि नाम चिंतन घ्या आणि देवाला आणि तुकाराम महाराज मांडवेकरला विसरू नका. हा माझा विषय झाला. महाराज म्हणले एक जण म्हणला सायळकराचं काय ऐकायचंय आपलं आपलं बघा. त्याला नाथ महाराज हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं 10 मिनिटं कमी. कधी लक्षात 10ला म्हणजे 10लाच. टेन्शन घेऊ नका, मस्त बसा. हा टेन्शन घेत नाही. टायमाच्या पुढे 1 मिनिट बी जात नाही. कवाई चालू व्हा. हा त्या बा महाराज आता उत्तर बघा. दान 1, सेवा 2 आणि प्रेम 3 असा मागणारा माणूस कोण असल सांगा ना. त्यावेळे देवानं डोळे उघडले. आणि कधी बघा आता तुकाराम महाराज आपले मांडवेकर, एक आमचे आद गाभाऱ्यातले शिवजी हनुमंतराया, कधी बघा हे माणसं देव जेवत नाहीत म्हणून माणसं देव जेवू घालतात. काय म्हणणं आहे तुमचं? आता देवाला आपण पाणी घालतो, देव बी गार बी म्हणत नाही आणि गरम बी म्हणत नाही. मला हिव्वा झाले बी म्हणीना आणि बरं झालं गार पाणी टाकलं म्हणताय का देव? म्हणताय का? नाही म्हणीना. आणि देवानं जर म्हणले मला गार पाणी लागाले आणि देव जर बोलला, माणूस कवट्यात माणूसच नाही असं ऐकून घ्यायला देवाची कॅपॅसिटी. एखादा असल या इकडे नाडी तपासतो. चला हा आता ह्या बाया रडत्यात मड्यापाशी. ते बघत नाही, बोलत नाही, डोळे उघडीत नाही म्हणते. आता उगा तरी डोळे उघडून बघा की मायो माय मायो मायो. आणि त्यानं म्हणा काय चाललंय उलटू उलटू नाही पडल्या तर मला नाही बरोबर आहे का? उलटू उलटू हा एक नाही बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का चूक आहे? ते गप बसलेलं असतंय. हे चलत असतंय सारी गमप. सांगा ना. अहो हे बोलत नाही म्हणून ह्याचा मोसम आहे. देवानं जर नैवेद्य जर खाला कोण जेव घालतंय माझं हे मुद्दे चालले. आपला मुद्दा इथं चाललाय. लायसन वापरलं लायसन. त्यावेळेस तुकाराम महाराजच्या भावाला देव बोलल्यावर फटकून लायसन वापरलं. पांडुरंगा तुकिया बंधू म्हणे भावा. तुकाराम महाराजाचा कोण आहे? भाऊ आहे. बघा लायसन वापरलं का नाही बाबाच. का? देवाच्या आणि आपल्यामध्ये संत पाहिजे. बघा तुम्हाला नाही कळालं हे पहा रोग्याच्या ऐकलं का आणि डॉक्टरच्या मध्ये मेडिकलवाला पाहिजे. डॉक्टर आणि पेशंट मध्ये माणूस लागत आहे. कोण्याही माणसानं उठून जा. आत्ता उठा आणि वसमतला जा. तुमच्याकडे पैसा आहे, दाम आहे आणि अक्कल आहे म्हणून तुम्हाला औषध मनानं आणता येत नाही. आणता येते का? आणता येते का? आणताच येत नाही. ते तुम्हाला औषध डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो. माझं बोलणं कळलं ना तुम्हाला? आता देवाच्या आणि आपल्यामध्ये संत पाहिजे. तुम्हाला डायरेक्ट देवाकडे जाता येत नाही. याला पुरावा सांगा. याला सुप्रीम कोर्टातला पुरावा आहे नाथ महाराजांचा. नाथ महाराज म्हणतात तुम्हाला देवच जर पाहिजे हरी प्राप्तीची उपाय